डाडाडाडा. आजच्या कथेतील सर्व पातळी कपाळावरती आहेत. म्हणजे आजच्या कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत आणि ही स्टोरी केलेली आहे एका महान व्यक्तीने, जसा की मी 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 वशीकरण म्हणजे ही काय फार नवी गोष्ट नाही, ही खूप जुनी गोष्ट आहे. जुन्या काळांपासून पिढ्यानपिढ्या ही चालत आलेली आहे. आता वशीकरण म्हणजे अशी शक्ती जी दुसऱ्या माणसाचं मन नसतानाही त्याच्याकडून आपली कामं करून घेणं, यालाच आपण वशीकरण असं म्हणतो. आणि आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी याच गोष्टीवर बेस आहे. आता जास्त करून ही जी ताकद आहे वशीकरणाची, ही ताकद थोडी वाईट ताकद असं म्हणल्या जातात. आणि ही ताकद जास्त करून तांत्रिकाकडं खूप जास्त अवेलेबल असते, कारण की त्यांची ती तंत्रविद्या, एक्सपेरिमेंट ते सगळं ते करतात. आणि ज्यांना जी गरज वगैरे लागते ते काम करून घेण्यासाठी ते कित्येक माणसावर वशीकरण करतात. आणि आज आपल्या या स्टोरीमध्ये जे वशीकरण आहे ते वशीकरण कम्प्लीटली 200 वर्ष गेलं. आणि त्या 200 वर्षामध्ये जो माणूस आहे, नॉर्मली माणूस, तो माणूस एकदम त्याच सिच्युएशनमध्ये राहिला, ज्या सिच्युएशनमध्ये त्याच्यावर वशीकरण झालं. म्हणजे 25-26च्या वयामध्ये ज्या माणसावर वशीकरण झालं, त्या माणसावर तो माणूस 150 वर्षाच्या नंतरसुद्धा, 150-200 वर्षाच्या नंतरसुद्धा 25 ते 26 वर्षाचाच राहिला. आणि मग अचानक एकदम तो माणूस डायरेक्ट हाडाच्या सांगड्यात परिवर्तन झाला, कारण की त्याची लाईफ अगोदरच संपलेली होती. बट काही क्रिया केल्यामुळं त्याची लाईफ तिथं अडकून राहिली होती. आणि एकदम त्या क्रिया त्या माणसाच्या अंगावरून निसटल्या की तो माणूस एका सेकंदामध्ये हाडाचा सांगडा झाला. तर चला स्टोरीला सुरुवात करूयात. असं वाटतं मी स्टोरी अगोदर सगळी सांगितली आहे, बट डिटेलिंगमध्ये माहीत करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा लागेल. आणि व्हिडिओ जर पसंत आला तर व्हिडिओला लाईक पण करावं लागेल. कंडिशन आहे बॉस, रिश्वत. तर चला गोष्टीला सुरुवात करूया. साल 1988मध्ये जयपूरमध्ये नेमक्याच बसेस चालू झाल्या होत्या. महाराष्ट्र शासनाच्या ज्या एसट्या असतात ना भारत, त्या एसट्या नेमक्याच त्या जयपूरमध्ये चालू झाल्या होत्या. आणि नवनवीन एसटी सुरू झाली म्हटल्याच्या नंतर गावातल्या लोकांना खूपच जास्त नवल. त्यांना इतकं नवल की काही काम नसतानाही त्या एसटीत बसून शहराकडे जायचं आणि शहरामधून एसटीत बसून गावाकडे यायचं. एकदम मोठेपणा, एकदम गर्विष्ठ. त्या गावामध्ये बाळू नावाचा एक मुलगा राहत असे. 22-23 वर्षाचा असावा तो, कदाचित 25 वर्षाचा असावा. वर्ष काय तेवढं कम्प्लिटली नाही सांगू शकत. तेवढ्या वर्षाचा असावा. तर त्याने ठरवलं की आपण शहरामध्ये जाऊन काम करूयात, महिनाभर काम करूयात, थोडेफार पैसे जमा करूयात आणि गावाकडे येऊयात आणि आपल्या शेतीला लावूयात आणि शेती व्यवस्थित आपली करूयात. त्याने ठरवल्याप्रमाणे बसमध्ये बसला आणि शहरामध्ये गेला. आता ते शहरामध्ये जाऊन काम करण्याचं कारण असं की बस चालू झाल्यात आणि शहरामध्ये काम करायचं म्हणून या निमित्तानं बसमध्ये बसून आपल्याला जाता येईल. घरच्यांना असं सांगितलं की मी काही पैसे घेऊन येतो, मला जाऊ द्या. आणि जाण्याचं कारण काय, फक्त बसमध्ये बसून जायचं. आणि ते वाटच बघू लागला की कधी महिना भरतो आणि कधी पैसे उचलतो आणि कधी बसमध्ये बसून मी पुन्हा गावाकडे येतो. गावातून तो गेला, महिनाभर काम केलं आणि महिनाभर काम केल्याच्या नंतर तो बसमध्ये बसला आणि गावाकडे येण्यासाठी निघाला. बट जे खेळ त्या बसमध्ये होणार होता याच्यासोबत ते खेळ यानं थोडासुद्धा इमॅजिनेशन केला नाही. हा 25 ते 26 वर्षाचा लग्नसुद्धा झालं होतं. याला 1-2 लेकरू पण होतं. बसमध्ये बसला. बसमध्ये बसल्याच्या नंतर हा गावाकडे बघला. मॉडर्न टाईपची जी मुलगी असते ती मुलगी याच्या शेजारी बसली होती. आता खेडपी माणसाच्या शेजारी एखादीशी सुंदर अप्सरा बसलेली, एकदम असं वाटतं की आकाशामधून उतरून आलेली अप्सरा बसलेली, पांढरी शिपत पालीसारखी दिसायला देखणी, नाग, डोळे चरचर, डोळ्यापासून होटापर्यंत तिचं हर एक अंग माणसाला आकर्षण करणारं अशी मुलगी जर माणसाच्या शेजारी बसली तर काय वाटेल. तशीच फिलिंग बाळूच्या मनात आली. बाळूला काही करावं आणि न करावं काही कळत नव्हतं. बाळू चोरून तिच्याकडे बघू लागला. तरी पण ती मुलगी त्याच्या साईडला बसली होती सीटवर, पण बाळूचं तोंड इकडे आणि त्या मुलीचं तोंडाचा समोर. त्या मुलीच्या चेहऱ्यावर एकही भाव नव्हता, एकही फिलिंग नव्हती. ती मुलगी फक्त बसून समोर बघू लागली आणि सुंदर इतकी की त्या बसमधले सर्व माणसं त्या मुलीकडे बघू लागले. आणि हा बाळू तिच्या जवळ बसलेला. आता शहर आणि बाळूचं गाव हे 1.5 घंट्याच्या अंतरावरचं गाव. पहिला अर्धा घंटा त्या मुलीने बाळूकडे लक्ष दिलं नाही, पण अर्धा घंट्याच्या नंतर
ती मुलगी बाळूकडं थोडी थोडी बघायला लागली. आणि इतकी सुंदर मुलगी जर एखाद्या मुलाकडे बघायला लागली तर मुलगा तर पाणी पाणी होतो ना, तसंच बाळूचं सुद्धा झालं. बाळू सगळं काही विसरला आणि त्या मुलीच्या सौंदर्यामध्ये विरघळून गेला. थोड्या अंतरावर गेल्याच्या नंतर ती बस थांबते आणि बस थांबल्याच्या नंतर ती मुलगी आपल्या शीटवरून उचलते, आपल्या हातातली बॅग आपल्या खांद्यावर लटकवते आणि बसच्या खाली उतरायला लागते. त्याच्या पायऱ्या असतात ना, बसच्या खाली उतरताना पायऱ्यावर जाता जाता उभी राहिली आणि बाळूकडं बघितलं, थोडीशी स्माईल केली आणि एक असं खुणवलं, या ना, या या असं खुणवलं. म्हणजे इतकं नाही खुणवलं, फक्त असं केलं. बाळू तटकर उठला. आपली बॅगसुद्धा बाळूनं आपल्या शीटवरची उचलली नाही आणि तसाच त्या मुलीच्या पाठीमागं उतरला. उतरल्याच्या नंतर जी मुलगी ज्या जागेवर उतरली होती त्या जागेवर कोणतंही गाव नव्हतं. एक छोटीशी पाऊल वाट एका झाडाच्या मधातून पलीकडे जात होती. एसटी तिथून निघल्याच्या नंतर ती मुलगी समोर जाऊ लागली, बाळू तिच्या पाठीमागे जाऊ लागला. ती मुलगी वारंवार मागे कलून पाहू लागली. बाळू तिच्याकडे बघून हसत होता. बाळूला वाटलं की आता ही आपल्या गोपच्यात आली, हिला तिथंच गोपच्यात घ्यायचा आता. बाळूचं मन असं एकदम असं आवरेन असं झालं होतं. ती एक पाऊल टाकायची तर बाळू 2 पावलं टाकायचं. थोडं थांबत हळूहळू ती मुलगी त्या पाऊल वाटेने त्या झाडांच्या पलीकडे गेली. जसं ती मुलगी झाडाच्या पलीकडे गेली, घनदाट जंगल लागलं. जंगल लागल्याच्या नंतर बाळूने त्या जंगलाकडे सुद्धा पाहिलं नाही. बाळूला फक्त एवढं लक्ष होतं की आपल्यासमोर एक अप्सरेसारखी मुलगी चालते आणि आपल्याला तिला आपल्या मिठीमध्ये घ्यायचं आहे. मुलगी समोर, बाळू तिच्या पाठीमागं, मुलगी समोर, बाळू तिच्या मागं. लगातार ती मुलगी आणि बाळू अर्धा ते पावन तास त्या जंगलाच्या वाटेने मधात गेले. आता जी पाऊल वाट होती ती वाटसुद्धा कधी संपली काय कळालं नाही. बाळू फक्त तिच्या पाठीमागे जात होता. बाळूनं कुठलंही सामान आणलं नव्हतं आणि कुठलेही पैसे आपल्यासोबत आणले नव्हते. जे काही पैसे कमावले होते ते सगळे पैसे त्या बॅगमध्ये होते आणि ती बॅग एस टीमध्ये राहिली होती. आणि तिकडे बाळूचे आईवडील, बायको, लेकरं त्याच्या गावाच्या बसस्टँडवर येऊन बाळूची वाट बघू लागले. कारण की त्यांना माहीत होतं की आता एस टी येणार, एस टीमधून आपला बाळू खाली येणार. बायकोचा आनंद वेगळा, लेकराचा आनंद वेगळा, आईचा वडिलाचा आनंद वेगळा. पण तिथं एस टी गेल्याच्या नंतर बघतात तर तिथं कोणीच नाही आहे. कंडक्टरला विचारतो असा माणूस आलता का, तर कंडक्टर म्हणतो की तो माणूस तर मधातच उतरला, पण त्या माणसाची बॅग उरलेली आहे, इथं राहिलेली आहे. त्याच्या आईवडिलाची बॅग घेतात, बॅगमध्ये कपडे वगैरे बघतात तर म्हणतात की हा तर आमचाच मुलगा आहे. त्यांना वाटतं की येईल संध्याकाळपर्यंत, काही कामं असतं उतरला असेल, पण बॅग कशी सोडून जाईल. त्याच्या बायकोला थोडं टेन्शन येऊ लागलं, थोडं लढापडा चालला. ती बॅग उचलली आणि ती त्याच्या घरी गेली. विचार करू लागली की बाळू आता येईल मग येईल. पण बाळू काय येण्याचं नाव घेत नव्हता. गावामधली सर्व माणसं त्या बाळूला पाहण्यासाठी गावाच्या बाहेर जाण्याचा निर्णय करतात आणि इकडं बाळू त्या मुलीच्या पाठीमागं चालतोय. मुलगी समोर, बाळू तिच्या पाठीमागं, मुलगी समोर, बाळू तिच्या पाठीमागं, मुलगी समोर, बाळू तिच्या पाठीमागं. चलता दिवसाची रात्र कधी झाली आणि रात्र होऊन दिवस कधी आला बाळूलाही कळाला नाही. आणि त्या मुलीला तर जाऊ द्या, तिच्यामुळंच हे सगळं व्हायलं. आणि बाळूच्या घरचे तिकडं 12 तास त्या बाळूला पाहून थकले. जिथं बाळू उतरला होता त्या जागेवर पण गेले. जी वाट जिथपर्यंत जात होती ती पाऊलवाट, त्या पाऊल वाटेपर्यंत गेले. जेव्हा तिथून पाऊलवाट संपली तिथून पुढं तर काही दिसतच नव्हतं. घनघोर जंगल आणि तिथपर्यंत जाईपर्यंत तर रात्रसुद्धा झाली होती. पण बाळू आणि मुलगी ते फक्त चलत होते. आणि मग थोड्या अंतरावर गेल्याच्या नंतर ती मुलगी एका अशा घरामध्ये जाते की ते घर बघितल्याच्या नंतर नॉर्मली माणसांना वाटेल की हे घर तर एकदम भुतिया टाईप आहे, एकदम खतरनाक आहे. काळं भोर झोपडी असल्यासारखी पूर्ण लाकडाने बांधलेलं घर. आणि ते घर असं थोडंसं जमिनीच्या वर, त्याच्या खाली असे लाकडाने ठोकलेले, त्याच्यावर असं ते घर बांधलेलं. जणू की तिथं असं एखादं पाणी साचते आणि पाणी साचल्याच्या नंतर कसं तलावावर आपण घर बांधतो त्या टाईपचं घर. त्या घराचे जे लाकडं वगैरे आहेत ते पूर्णपणे काळे खाप झालेले. ती मुलगी त्या घराचा दरवाजा उघडते, दरवाजा मधात लढते, बाळूकडे बघते, स्माईल देते आणि घराच्या मधात जाते. बाळूही कणकण त्या घराच्या मधात जातो. घराच्या मधात गेलं तर काय, जागजागी दिवे लावलेले, पलंग जसा सुहागरात्रीला सजवतात तशा टाईपचा पलंग सजवलेला, अशा एकदम रोमॅन्टिक सीन. आणि ती मुलगी जाऊन त्या पलंगावर बसते. पलंगावर बसल्याच्या नंतर ती मुलगी त्या बाळूला खुणावून आपल्याकडे बोलवते. बाळू त्या मुलीकडे जातो. मुलीकडे गेल्याच्या नंतर मुलगी आणि बाळू त्या पलंगावर एकमेकाच्या मिठीमध्ये जातात. जे काही करायचं ते सगळं करतात.
बट ते सगळं करता वेळेस ती मुलगी आपल्या पलंगाच्या शेजारी ठेवलेलं कुंकाची जी वाटी असते त्या कुंकाच्या वाटीमध्ये आपला पूर्ण डकना हात बुडवते आणि बाळूच्या कपाळावर लावते. कपाळावर लावल्याच्या नंतर बाळूसोबत कामक्रिया करायला सुरू करते. कामक्रिया झाल्याच्या नंतर बाळूच्या मधातली जी फिलिंग आहे, चंचल फिलिंग, विचार, हे सगळे स्तब्ध होतात. बाळू कुठलाही विचार करत नाही, कुठलीही फिलिंग नाही. बाळू इतपत आपल्या डोळ्याचं पापणसुद्धा खाली लावत नाही. बाळूची कामक्रिया झाली, बाळू असा होतो आणि पलंगावर झोपी जातो. ती मुलगी उडते, तिचं काम करते, सगळं बाहेर जाते, बाहेरून येते, अन्न काय खायला आणते, बाळू खातो, ती खाते. बट बाळू कुठलाही शब्द बोलत नाही, कुठल्याही काही क्रिया करत नाही. ज्या मुलीच्या मनामध्ये असेल तेवढंच बाळू करणार. म्हणजे एक असं वशीकरण, ज्या वशीकरणामधून नॉर्मल माणसाला निघलं खूप कठीण. बाळूसोबत असं घडलं आणि हे बरेच दिवस चाललं. बरेच दिवस का बरेच वर्ष. इकडे बाळूची लेकरं मोठे व्हायला लागली, बाळूची बायको म्हातारी व्हायला लागली. पण तिकडं काय बाळू मोठा होत नव्हता आणि म्हातारा होत नव्हता. रोज ती त्याच्याकडून काम करून घ्यायची, काम क्रिया करायची. एक असं की असा रोबोटिक नवरा कसा असतो त्या टाईपचा बाळूला त्या मुलीनं केलं होतं आणि वशीकरण केलं होतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट याच्यामध्ये अशी की ती मुलगी 6 महिने झाले की बाळूला एक असा हिंट द्यायची की बाळू बाहेर जायचा आणि छोट्या छोट्या मुलांना तो बाळू घेऊन यायचा. 6 महिन्याच्या नंतर एक छोटासा मुलगा बाळू घेऊन यायचा आणि ते मुलगा आला की ती मुलगी ती मुलगी त्या मुलाचा बळी द्यायची आणि त्याचं रक्त अर्धं बाळूला आणि अर्धं आपण प्यायची आणि जे उरलेलं मांस आहे त्याला शिजवून बाळू आणि ती मुलगी खायची. तर मित्रांनो, या स्टोरीचा हा पहिला पार्ट. दुसरा पार्ट पाहिजे असेल तर स्टोरीला लाईक करा, कमेंटमध्ये पार्ट 2 असं लिहा. लगेच तुमच्यासाठी दुसरा पार्ट तयार करेन. आवडला असेल तर, आणि आवडला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन म्हणा की बाबा एवढी स्टोरी बस झाली, याच्यापेक्षा दुसरी काय स्टोरी असेल तर आणा. तर आपण दुसरी स्टोरी पण आणण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत चला, नमस्कार.